फॅसिलिटी जावं बाकीची फॅसिलिटीज क्वार्टर्स आसा क्वार्टर्साचो आमी डिमांड घातलेलो की क्वार्टर्स रिनोवेट करपाक स्टाफ क्वार्टर्स रिनोवेट करपाक जाय म्हणून. मात हे जीएमसी अंडर आमचे जो मंडूर हेल्थ सेंटर आसा हो मंडूर हेल्थ सेंटराक पासून आमी स्टाफ क्वार्टर्स आसा तो रिनोवेट करपाक जाय हेचोय प्रपोजल घातला. पण हे कांयच दिसना. कित्याक दिसना इतले आसून म्हटल्यार अनयुटिलायज ऑलमोस्ट अराउंड 72% अनयुटिलायझेशन समज जाले नाजाल्यार आमचे जीएमसी जो इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी जाय ती मेळपाची ना. आनी ह्या बजेटान ह्या हितून क्लियर कट ते दाखयता. स्पीकर सर आमी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात पळय आयज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हंटा म्हणटा अंडरग्राउंड केबलिंग करता आयज कितलेशे कडेन उरलेले आसा आयज स्टाफ अवेबिलिटी ना त्या दिसा आमी पळयताले की स्टाफ सारखे मेळना. सो अंडर स्टाफ आसून पासून आयज ह्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात इतलो बजेट म्हळ्यार 2024 कोटी अनयुटिलायज उरतलो इतलो. म्हाका दिसता मिनिस्टरान हेजेर हे करपाक जाय की इतली वर्सां आतां करता बजेट तो कसो पेंडिंग उरता. डब्ल्यूआरडीन सेम सिच्युएशन डब्ल्यूआरडीन आमी पळयता की कितलेशे फावटी फायली डिले करता बजेट ना फंड अवेलेबल ना. सो अशी गत जाली जाल्यार हेच सिस्टम चलतलो. आयज तुमी पळयता आसतलो सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे कितलेशे फायली पेंडिंग उरता आनी आन्सर मेळटा कितें बजेट प्रोविजन ना ते फुडल्या वर्सा वयता मागीर फुडल्या वर्सा वयता. सो इतली जे स्किमी ज्यो सरकाराच्यो आसा ह्यो स्किमी जेन्ना इतले अनयुटिलायझेशन जाला ते कित्याक लागून फाटी उरला. स्पीकर सर तशेंच आमी ग्राउंड आमचे पळयता स्पोर्ट्स फॅसिलिटी जायना सारकी आनी ती स्पोर्ट्स फॅसिलिटी खरें म्हटल्यार आमकां प्रत्येक जाणांक मेळपाक जाय. आमचे ग्राउंड म्हटल्यार आमचो जो कुर्काचो ग्राउंड आसा त्या टायमार पासून गेले ते फायनान्शियल इयराक आमकां सांगले फंड अवेलेबल ना आमी फुडल्या वर्सा घेवया नेक्स्ट फायनान्शियल इयर घेवया. मात हांगा अशें दाखयता की तुमचे फंड आसा तो फंड फक्त ट्रान्सफर करपाक जाय मात तो ट्रान्सफरूय करिना. स्पीकर सर हे फुडें फुडें चलयत आसा हे कशें चल्लां स्पीकर सर हो जो बजेट आसा हो बलून करून दाखयता मात तो सारको युटिलायझेशन करपाक सारकें ना. स्पीकर सर सेम थिंग जाता आमचे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमी एग्रीकल्चराक आमी खाजन लँडाक लागून रिवायवल ऑफ खाजन लँड हांगा एक पॅकेज मागलेली 5,000 कोटीची. आता ती पॅकेज 5,000 100 कोटी पासून येवना अजून पर्यंत आमी रावल्या केन्ना येतले काय म्हणून. मात हांगा हजारांनी कोटी जे आसा ते अनयुटिलायज दवरले आनी तो बजेट जो आसा फुडें फुडें दुखलीत आसा. गेले ती 5 वर्सां अशें समज फुडें फुडें दुखलीत रावले नाजाल्यार हे डेव्हलपमेंटल कामां कशी जातली. आमी सॉल्ट पेन्साचो एक विशय घातलेलो जो सॉल्ट पेन्साक आमकां रिवायवलाक तेका पयशे जाय आनी तो पासून ह्या फायनान्शियल हितून तो घातलेलो ना. सो ते कशें जातले जेन्ना इतलो फंड उरता मात तो घालिना. आमी हेरिटेज ब्रिज आमचे कुर्का आसा जावं आमचो हांगा शिरगांव आसा ह्या हेरिटेज ब्रिजाचे प्रपोजल घातला आनी पीडब्ल्यूडीन घातला. सो ह्या ब्रिजांक समज पीडब्ल्यूडी कडे हो प्रोजेक्ट अनयुटिलायज दवरून दवरिता सुशेगाद रावता आनी ते ब्रिज अजून पर्यंत तुमी काय कितें दुरुस्ती करपाची कशी करपाची तेजो कांयच रिपोर्ट पासून काडूना आनी ह्या बजेटान तो घालू पासून ना. सो हितून इतलेच कळटा स्पीकर सर की हो सरकार जो आसा तो फक्त असो बलून कसो दाखयता तो जे युटिलायझेशन जे आसा ते युटिलायझेशन टायमली करिना. ही डिपार्टमेंटा जी आसा ते डिपार्टमेंट टोटल फेल जाल्ली आसा ही युटिलायझेशन सारखे करपाक आनी फुडें एवरी इयर जो आसा तो फुडें फुडें दुखलीत आसा. स्पीकर सर सो इतले इन्फ्लेटेड बजेट कित्याक करता आनी मागीर डिपार्टमेंट बवाल मारता आमकां आमचे कडेन तो फंड ना म्हणून. डिपार्टमेंटा कडेन फंड ना करून करून आमकां फायली फुडें फुडें दुखलिता. फायनान्स डिपार्टमेंटान आमी एवरी टायम म्हाका दिसता सगळे आमदार फायनान्स डिपार्टमेंटान पावता फायनान्स डिपार्टमेंटाच्यान फुडें दुखलिता आनी हे चालूच उरता. मात सप्लिमेंटरी परत घेता सप्लिमेंटरी बजेट घेतल्या नंतर सेम जाता स्पेंड सारखे जायना. जो स्पेंड करपाचो टायम जो आसता तो हे जायना. म्हूण आमकां तरी दिसता की हे जे बजेट आसा हो बजेट फक्त एक आंकड्यांचो खेळ आसा म्हणून. स्पीकर सर excess expenditure amounting to rupees 119.61 crores in financial year 22 to 23 as well as rupees 12,625.06 crores for the period from financial year 2008-9 till 2021-22 was pending for regularization. आता स्पीकर सर इतले पैसे जे 12,625 कोटी हे पेंडिंग आसा रेग्युलायझेशन करपाक हो कोण करतलो. ह्या बजेटान ते कांयच मेन्शन केल्ले ना अजून पर्यंत ते कांय सांगलेले ना. सो हेजो जॉब जो आसा म्हाका दिसता सीएमान दिवपाक जाय. द स्टेट गव्हर्नमेंट इन्कर्स एन एक्सपेंडिचर ऑफ 14.03 crores विदाउट एनी बजेट प्रोविजन. हे कशें जालां कित्याक जालां हेजे एक्सप्लेनेशन कोण दितलो हो एक प्रश्न आसा तो सीएमान आन्सर करपाक जाय. स्पीकर सर मागीर फुडें या सीएजी रिपोर्ट म्हणटा की जिल्हा पंचायत अकाउंट पेंडिंग आसा. आता स्पीकर सर नॉर्थ गोवा जिल्हा पंचायत जो अकाउंट्स आसा हो पेंडिंग 14 वर्सां आसा. म्हणजे 14 वर्सां जाली
नॉर्थ गोवा झेडपी आसा तेजो अकाउंटूच केल्लो ना. हे कितें चल्ला स्पीकर सर? कसलो बजेट आहा? या बजेटान कितें? स्पीकर सर दुसरे साऊथ गोवान आमी पळयता, साऊथ गोवा झेडपीचो पेंडिंग फॉर 5 इयर्स, 5 वर्सां जाली अकाउंटूच केल्ले ना. अरे कसलो स्कॅम? म्हटलं कितें चल्लां? कितें लिपोवपाक सोदता? सीएमान हें सांगपाक जाय. कित्याक सीएम प्रत्येक वेळा सांगता की आपूण डेव्हलप करता, स्वयंपूर्ण करता, आनी कसले हे ग्रामोदय जो दोतोर प्रमोद सावंत म्हणटा ग्रामोदय करतलो, हो कसले ग्रामोदय? हो एक आमकां सीएमान उत्तर दिवपाची गरज आसा. स्पीकर सर आमची स्पीकर सर टायम पळय, कांय उलोवंक ना. स्पीकर सर आमची कॉर्पोरेशन जाल्या काबार, ती पयशांक रडटा. आता आमी पळोवया नेट वर्थ अशी आसा, केटीसी -66.76% खतम, जीआयडीसी -55.89%, टाटा, गोवा मीट कॉम्प्लेक्स -0.61%, बाय बाय, टाटा बाय बाय झाला. स्पीकर सर कितें जाला? ही जी कॉर्पोरेशन आसा ही खतम जाल्या, हेंकां कांयच उरलेलें ना. आनी स्पीकर सर आमचो सीएम म्हणटा की आमी स्वयंपूर्ण करतले. सो हे पयलू म्हाका दिसता ह्या कॉर्पोरेशनाक आत्मनिर्भर करपाक जाय, हेंकां स्वयंपूर्ण करपाक जाय, आनी मागीर विकसीत 2037चे नारे जे आसा ते दिवपाक जाय. अशी कॉर्पोरेशन कशी चलतली? अजून पर्यंत स्पीकर कांयच करूं ना. सो हे सगळे पळोवन म्हाका तरी दिसता की सीएमान आपल्याचे मन आनी धन जे आसा ह्या कॉर्पोरेशनाक समर्पीत करपाची गरज आसा, आनी हे कॉर्पोरेशन जे आसा हे चालीक सारखे लावपाची गरज आसा. स्पीकर सर आता आमी पळयता की सद्याची जी एश्युरन्सीस जे सीएमान दिल्ली आसा, अपॉइंटमेंट ऑफ होल टाइम कंपनी सेक्रेटरी इन द फॉलोइंग कॉर्पोरेशन्स: गोवा स्टेट शेड्यूल्ड ट्रायब फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. स्पीकर सर आमचो जो स्पीकर आसा ते स्पीकर ह्या कॉर्पोरेशनाक लागून आपणाचो जो आपणान फुल ट्राय केली आनी प्रयत्न करून हे कॉर्पोरेशन निर्माण केले, ते फुडें हाडले, चालीक लायले, आनी आयज हेची हालत कितें जाल्या? आयज म्हाका दिसता आमच्या स्पीकरांनी सांगपाची गरज आसा सीएमाक की हे कॉर्पोरेशनाचेर लक्ष दिवपाक जाय, कित्याक सीएमा कडेन सद्याक पोर्टफोलिओ आसा, नाजाल्यार ही कॉर्पोरेशन बंद पडटली. तशेंच केटीसी आसा, सिवरेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा आसा, इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा आसा. स्पीकर सर as per section 203 of Companies Act 2013 whole time company secretary appointment करपाक जाय, बट ही सगळी कॉर्पोरेशन अपॉइंटमेंट करिना. रिजन कितें? एक सीएस अपॉइंट करपाक आयसीएसआय अपॉइंटमेंट जाय, आनी सीएम आता प्रपोजल दवरिता की शिस्तीबद्ध आनी ट्रान्सपरन्सी हाडटलो म्हणून. इतली वर्सां जाली, म्हटल्यार 7 वर्सां जाली सीएम दोतोर प्रमोद सावंत आसा, तेन्ना शिस्त चालीक लागलेली ना, तेन्ना ट्रान्सपरन्सी नासली. हो एक व्हडलो प्रश्न आसा. स्पीकर सर सीएमान 203 म्हणटा तो वाचचो, जो सेक्शन आसा तो वाचचो. पेनाल्टीज त्या हेजेर पेनाल्टीज लागता, ती म्हणजे फॉर कंपनी 5 लाख लागता, आनी तेंचो जो डायरेक्टर आसा तेका 50,000 लागता. सो ही पेनाल्टी कोण फारीक करतलो? हेजो प्रोविजन ह्या बजेटान केला, हो परत एक प्रश्न आसा. स्पीकर सर सीएम म्हणटा आमचे गोंय 4th नंबराचेर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलाचेर आसा म्हणून, बट सीएजी रिपोर्ट कितलेशे नॉन कॉम्प्लायन्सीस सांगता. मॅपिंग ऑफ एसडीजी 3 इंडिकेटर्स विथ थीम्स, डिवॉल्टिंग ऑफ हेल्थ सेक्टर प्लॅन्स, कोर कमिटी नॉन फंक्शनिंग, नो हाय लेवल टेक्निकल कमिटीज. स्पीकर सर हो जो सीएजी रिपोर्ट आसा हो क्लियर कट हो एसडीजी क्लियर कट एक्सपोज करता. आनी तशेंच आमचे हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर हितून 71 सब सेंटर्स ना, 20 प्रायमरी हेल्थ सेंटर्स ना, 6 कम्युनिटी हेल्थ सेंटर्स ना, म्हटल्यार ऑलमोस्ट 50%. हो आयपीएचएस नॉर्म सांगता. म्हटल्यार जो जीएमसी आसा, जे जीएमसीन जावं हेल्थ सेक्टर आमचे बाकीचे हेल्थ सेक्टर आसा हो टोटल फेल्ड जाल्लो आसा. स्पीकर सर आमी पळयता की टर्शरी कॅन्सर केअर सेंटर, अपग्रेडेशन ऑफ ट्रोमा केअर फॅसिलिटी इन जीएमसीएच हे जावपाचे आसले, मात ते अजून पर्यंत जाल्ले ना, आनी ते पेंडिंग आसा. there were gaps in availability of infrastructure in GMCH against National Medical Commission.
हे सीएजी रिपोर्टान सांगला आणि डिलिमिटेड बिल्डिंग्स विथ इम्पॅक्ट हेल्थ केअर सर्व्हिसीस आयज आमी पळयता की जीएमसी जो आसा हो खूप क्रिटिकल आणि खूप इम्पॉर्टंट आमच्या मतदारसंघात आसा आणि प्रत्येक जण जीएमसी येऊन आपणाचो ट्रीटमेंट करता आयज कितलीशी गर्दी जाता आणि हो जो सीएजी रिपोर्टान जो पॉइंट काडलेलो आसा म्हाका तरी दिसता आयज प्रत्येक गोंयकारान आयकोवपाक जाय की आमच्या गोंयान 71 सब सेंटर्स पेंडिंग आसा म्हटल्यार ती जावकूच ना 20 प्रायमरी हेल्थ सेंटर जावना सो कम्युनिटी हेल्थ सेंटर जावना आयज ही गरज कोणाक आसा ही लोकांक गरज आसा त्या रिसंटली जे शिरगांव जात्रेक स्टॅम्पेज जाली त्या स्टॅम्पेजीन जेन्ना कॅज्युलिटीज जाल्यो त्यो कॅज्युलिटीज पयलू खंय धावले पयलू बिचोलीम धावले आणि बिचोलीम जेन्ना पावले बिचोलीच्या हेल्थ सेंटरान पावले तेन्ना थंय एकटोच डॉक्टर आसलो आणि तो डॉक्टरान तांकां तो सारको आबूज जालो कितें करपाचें कितें ना जालें आणि तेन्ना तेणें सगळ्यांक जीएमसीन धाडले आतां हितून अशें कळटा की बाबा जे रुरल लेवलाचेर ही हेल्थ सेंटरां ना आनी हे हेल्थ फॅसिलिटी ना त्या कारणाक लागून हे जे सरकाराचे हेल्थ डिपार्टमेंट आसा हे हेल्थ डिपार्टमेंट फेल जाला आमी पळयता की जीएमसीचो जो एवरेज सेव्हिंग जो आसा तो 72% आसा आणि फायनान्शियल इयर 2025-26 आमकां जो ग्रांट आसा तो 993 करोड आसा आणि समज हो ग्रांट एज पर द हिस्ट्री ऑफ जीएमसी चो ग्रांटाची तो पयलो नाल्यार 714 करोड सेव्हिंग उरतली पण ही जी फॅसिलिटी आसा ही फॅसिलिटी अजून पर्यंत निर्माण जाल्ली ना अजून पर्यंत जाल्ली ना सो हेजे म्हाका दिसता जो आन्सर आसा हो सीएमान दिवपाची गरज आसा कित्याक सीएम जीएमसी जावं हेल्थ सेक्टर हो खूप गरजेचो लोकांक ही फॅसिलिटी जाय आणि ही फॅसिलिटी घडयतले नाल्यार म्हाका दिसता हेचेर कांयच पळोवपाक जायना फाटीं फुडें आनी ती फॅसिलिटी पयल्यान हाडपाक जाय आयज तुम्ही जीएमसीन पळया कितली गर्दी पडटा सगळे रुरल हेल्थ सेंटरांतले लोक